नमस्कार मंडळी, योगितास व्लॉग्समध्ये मी योगिता आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे। आपण आज आलो जिवावत ग्लास हाऊस येथे आणि सुंदर सुंदर असे ग्लासचे मंदिर तुम्ही पाहू शकता। मागे हे सगळे देवघर आहे सुंदर असे। तर आपण आजच्या भागामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये हे सगळे मंदिर पाहणार आहोत, याची किंमत जाणून घेणार आहोत आणि याविषयी थोडीशी माहिती सुद्धा घेणार आहोत। तर बघूया, व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार दादा। नमस्कार, आपले नाव आतिश जिवावत फ्रॉम जिवावत ग्लास हाऊस। अच्छा, आणि तुमचं हे दुकान किती वर्ष जुनं आहे? आम्हाला इकडे झाले 20 वर्ष। 20 वर्षांपासून। 20 इयर्स। आणि कारखाना तुमचा कुठे? आमचा कारखाना मानपाड्याला आहे, कोठारी कंपाऊंड मध्ये। कोठारी कंपाऊंड मध्ये सगळे तिकडेच बनतात हे डिझाइन। आणि मग इथे शोरूमला आहे जे असेल ते। अच्छा, वर्कशॉप तिकडेच आहे। आणि हे सगळं आपण पाहतोय। थोडंसं आपण पाहिल्या क्लिप्स की त्यांच्या कारखान्याच्या, आणि इथे शोरूम मध्ये बघा आणल्यानंतर किती सुंदर असं काम दिसतंय। हा छोटावाला दिसतोय, हा कितीला बसणार आहे? किंमत काय? हा 4500 ला आहे। 4500 ला आहे। अच्छा, मग याची साईज वगैरे बरं असते का किंमत? याची साईज आहे 12 इंचेस बाय 18 इंचेस। अच्छा, आणि याच्यात मेन बेनिफिट आहे याच्यात ड्रॉवर पण दिलेला आहे। अच्छा, हा ड्रॉवर सुद्धा बघा, दिसत पण नाहीये पण। आणि हे काचेचं जरा सांगा ना मला, की म्हणजे आपण नाही काच तापते काचेवर आपण दिवा वगैरे ठेवल्यावर? नॉर्मल आहे हे ग्लास। अच्छा, कारण काय याच्यात टफन केलं ना तर याची ते जे फिनिशिंग असेल ना ते नाही येणार, म्हणून याच्यात नॉर्मल ग्लास मध्येच बनवलेला आहे। नॉर्मल ग्लास मध्ये म्हणजे आता आम्ही दिवा वगैरे ठेवला तर काही कडकणार नाही, काहीच नाही। स्वतः 20 वर्ष झाले यूज करतोय, ते बघून घ्या। हा बघा, दादांच्या दुकानामध्ये आहे हा, आणि 20 वर्षाचा हा जुना आहे देव। हा दुसरा पण खूप सुंदर असा रेखीव असा आहे। याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल दादा? या घुमटाबद्दल खूप सुंदर असं घुमट आहे। आणि ही साईज किती मोठी आहे ना? येस, याची साईज आहे 2.5 फूट। 2.5 फूट आहे। अच्छा, 2.5 बाय 3 ची साईज आहे। अच्छा, आणि बघा त्याला मस्त कलश आहे, घुमट आहे, आणि कलशाच्या बाजूला पण ही डिझाईन दिलेली आहे, खूप सुंदर। त्याचं हे बघा इथे काम केले, हे काय केले दादा? याच्यात मल्टिपल वर्क केलेले आहे, आणि हे लाईट्स साठी आम्ही हॅमरिंग केलेली इकडे। अच्छा, थोडीशी डिझाईन मस्त, एकदम भारी वाटते। मागे हॅमरिंग केले म्हणून इकडे काय सगळं डॉट्स आहे ना, याच्यात लाईट्स येतात। खूप सुंदर बघा, हे डॉट डॉट आहे तिथे, ह्याच्यामध्ये लाईट सोडल्यानंतर किती सुंदर असं दिसतोय हा देववारा, मस्तच। ह्याच्या बाजूला पण शेजारी ते सुंदर साधं असं सोबत दिसतंय, हा पण देवारा सुरेख असा बॅक पेंटेड ग्लास मध्ये बनवलेला आहे। काय म्हणता? बॅक पेंटेड ग्लास म्हणजे ग्लास मध्ये पण फरक असतात का? ग्लास मध्ये पण किती व्हरायटीज आहे, खूप आहेत। हा, मी तुम्हाला ऑप्शन देऊ शकतो, त्याच्याने पण तुम्ही बनवू शकता। म्हणजे तुम्ही सांगता कस्टमरला की कोणत्या क्वालिटीचा हवंय, म्हणजे त्या क्वालिटी प्रमाणे तुमच्या इकडे बनवून मिळतं। म्हणजे कस्टमायझेशन करून मिळतं की ह्या डिझाईन मध्ये तुम्हाला हवं तर ग्लास कोणती वापराल। मग सगळ्यात भारी ग्लास कोणती आहे? सगळ्यात भारी ग्लास कोणती असते? ती आहे मीन्स तुम्ही भारी बनवू शकता याला बनवू 100 रुपयाची ग्लास पण तुम्ही 1000 स्क्वेअर फीट बनवू शकता। आपल्या म्हणजे कामावरती आहे हे कसं काम करायचं, मेन वर्क वरच आहे। अच्छा, वर्क वर। तर हा देवारा तुम्ही पाहू शकता, खूप सुंदर। दादा हे कोणतं? हे पण ग्लास? येस, हे ग्लासेस पीसेस फिनिश करून पेस्ट केलेले आहे, आणि ह्याचा रंग वेगळा दिसतोय। हा कॉपर कलर आहे। हा कॉपर कलर आहे। मग असं आपण कोणताही कलर हे करू शकतो? मल्टिपल कलर्स आहे याच्यामध्ये, जसे कस्टमर सांगतात तसं तुम्ही। हा पण एक सुरेख असा दिसतो, ह्याचा हा रंग ब्लू वगैरे आहे, लहान मध्ये एकदम कॉम्पॅक्ट मध्ये। याच्यात 2-4 पिलर्स दिले। बॅक पेंटेड मध्ये एकदम पुढे पण अशी। याला ड्रॉवर नाहीये ना? नाही, याचा ड्रॉवर नाहीये। आणि हे इथे काय ठेवू शकतो ना आपण? काय तुम्ही दिवा वगैरे सगळं ठेवू शकता। इथे पण मस्त जागा दिली। ह्याची काय किंमत आहे दादा? याची 6000 आहे। 6000। आणि ह्याची आपण आता मोठा पाहिला याची 10,000। 10,000। आणि हा सगळ्यात याची 18,000। 18,000। इथे पण एक सुरेख दिसतं, जसं आपण मोठं पाहिलं ना तसं, आणि त्याचं किती सुंदररित्या काम केलेलं आहे। हा 3 स्टेप मध्ये मंदिर बनवलेलं आहे। कशामध्ये? 1 2 3 स्टेप्स मंदिर याला म्हणतात। अच्छा, विथ राऊंड पिलर्स। खूप सुरेख आहे, एकच मस्त पिलर दिलेला आहे, पण तो सुरेख आहे। त्याचं कसं काम करत असतील ना खरंच। सगळे वेगवेगळे पीसेस आहे, सगळे पेस्ट केले। वाव, खूप सुरेखरित्या केलं। किती काम करायला किती मेहनत लागत असेल काचेपासून। आणि ही तो डिझाईन एक मस्तच आहे, बढिया एकदम। मागे दिलंय हे झाड, असं पॉझिटिव्ह एनर्जी देणारं ओम आहे,
आणि इथे कलश आहे आणि बाजूने हे काय काम आहे दादा हे वालं? हे चिपिंग वर्क केलेलं आहे. अच्छा. याच्यात एकदम फिनिशिंग वेगवेगळी दिसणार. अच्छा, म्हणजे ह्याच्यामध्ये वेगळं आहे. ह्याच्यामध्ये हा जे लाईट लागल्यावर वेगळा दिसतोय, ह्याच्यामध्ये वेगळा दिसतोय, म्हणजे प्रत्येकाचं कॉन्सेप्ट वेगवेगळा आहे पूर्ण. मग त्याच्याप्रमाणे तुम्ही ऑर्डर घेता जसं कस्टमरला आवडतं. डिझायनर ग्लास मध्ये, मंदिर मध्ये, जे तुम्हाला ग्लास मध्ये पाहिजे ते आम्ही करू शकता. याचा जरासा येलो टाइप दिसतोय. याच्यात लाईटच येलो ठेवली आम्ही. अच्छा अच्छा. मग लाईट पण आपण वापरू शकतो ज्याप्रमाणे ना, कशी पण जशी हवी तशी लाईट पाहिजे ते करू शकतो. तर आपण याच्याबद्दल जाणून घेतलंय. देवहारी बघा किती सुरेख असे आहेत. हा पण खूप सुरेख आहे आणि मोठा आहे. 2 फुटाचा आहे. ज्यांचं घर मोठं असेल त्यांच्यासाठी वगैरे घेत असतील ना. खूप सुरेख आहे. म्हणजे ह्याला जागा मोठी पाहिजे. आणि त्याचं जे खांब बघा ना किती सुरेख दिलेलं आहे वरती. हेवी दिलेलं आहे. आणि ह्याला पण घुमट किती सुंदर दिलेलं आहे. पहा खूप सुरेख असं काम आहे. तुम्हाला मी जवळून दाखवते. पहा आपल्याला असं वाटणारच नाही हे काचेचे काम आहे. असं छान वाटते. कसं केलं असेल असं इमॅजिन करते मी. आणि ते बैठक पण सुंदर केलेली आहे. बऱ्यापैकी मोठा देवर. हा कितीचा दादा? 12,000. आपण एक सुंदर सिंपल असं वाटतोय दादा, याच्याबद्दल काय सांगाल? हा कम्प्लीट सॉलिड मंदिर आहे. चिपिंग वर्क केलेला आहे. मीन्स एक्स्ट्रा हेवी आहे. अच्छा. याला तुम्ही काय मस्ती नाही केली ना तर याला काही होणार नाही. हे सगळे हाताळायचे कसे, म्हणजे देवाची काळजी कशी घ्यायची? सगळं मॅन्युअली केलेलं आहे काम. ग्राइंडिंग आणि जे कारीगरची खूबी असेल ते याच्यात आहे. अच्छा. आणि तरी मग ह्याची काळजी म्हणजे कशी केअर करायची? पुसताना वगैरे नॉर्मल कपड्याने साफ करायचं, स्वच्छ कपड्याने, बाकी काही कपड्याने बस, दुसरं काही मेंटेनन्स नाहीये याला. अच्छा. आपण एक प्रश्न आता माझा पण आहे आणि सामान्य जनतेचा पण प्रश्न असेल, याला दिवा लावल्यानंतर आपण काचेवर ठेवत नाही मोस्टली, तडकते वगैरे, कारण हे वरती काच आहे. इथे आम्ही बघा याच्यासाठी आम्ही ऑप्शन्स दिलेले आहे, तुम्हाला दाखवतो. अच्छा. हे काय बरं दाखवतो, तेच तर सरप्राईज आहे. अरे वा. हे बघा, हे स्लाइड आहे दिव्यासाठी. अच्छा, हे दिव्यासाठी. ही काच आहे का? येस, ग्लास आहे. याच्यावर तुम्ही दिवा ठेवू शकता. मंदिर काला नाही होणार आणि नाईट तडकणार पण नाही. हा ऑप्शन दिलेला आहे. हे बघा, हे असं त्यांनी इथे प्रत्येक दिवाऱ्याला आहे. नाही असं काही नाही, तुमच्या रिक्वायरमेंटच्या हिशोबाने आम्ही करून देऊ. जर तुम्हाला दिवा मंदिरात ठेवायचा आहे तर दादांनी यायला सांगितले. हे बघा अशा प्रकारे हे असं स्लायडिंगचं केलेलं आहे आणि इथे तुम्ही दिवा ठेवू शकता. म्हणजे तडकण्याचं, काळं होण्याचा प्रश्नच नाही पडणार आहे. आणि समजा ह्याला नाहीये तर मग आपण हे बाजूला ठेवू शकतो. तुम्ही सेल्फ ठेवणार ना खाली, थोडा मोठा घ्यायचा आणि तिकडे ठेवायचा. आणि शेप पण असं दिलेलं आहे, तुम्ही इकडे ठेवू शकता. काही पुढे काही प्रॉब्लेम नाही येणार. म्हणजे दादांनी सांगितलं तुम्ही इथेही ठेवू शकता, पण आपण मोस्टली बाजूला असतंच आपलं काही नाही ते कपाट. बस तर तिथे ठेवलं तर आणखी उत्तम आहे. तसं काही होणार नाही, तडकणार नाही. एवढी गॅरंटी असते. असं काय प्रॉब्लेम येतच नाही, झालाच नाही. तर आपला जो प्रश्न होता, मेन माझा प्रश्न होता की दिवा लावल्यानंतर वरती तडकणार का, सगळे ऑप्शन्स आहेत. अच्छा. हा पण एक सुरेख, आपण तिथे पाहिला तसाच आहे. हा नॉर्मल ग्लास मध्ये बनवलेला आहे आणि हे एक्स्ट्रा क्लिअर मध्ये आहे. एक्स्ट्रा. अच्छा. याची फिनिशिंग बघा आणि याची एकदम व्हाईटनेस तुम्हाला जास्त दिसणार आणि याची ग्रीनिश शेड आहे. खूप सुंदर आहे आणि याला थोडासा ग्रीन टाइप आहे, व्हाईट आहे हा. आणि इथे पण त्याचप्रमाणे फक्त मोठा आहे आणि चौकोनी आहे ना. हा, चौकोनी आहे आणि याच्यात पिंक कलरचे ग्लास पण एक्सटेंड दिले. सुंदर आहेत बघा, खूप सुरेख डिझाईन आहे. इथे पाहू शकता. मग हा कितीला दादा? 12,000. हा 12. आणि हा वाला 8,000. 8,000 रुपये. हा छोटा वाला 4,000. तर दादा तुमच्याकडे आता मंदिर तर पाहिलेच, तर हे दिसत आहेत डिझाईनचे मस्त असे मिरर. हे डिझायनर मिरर्स आहे आमच्याकडे, लाईट वाले मिरर. सुरुवात किती पासून आहे तुमच्याकडे मिररची? मिररची अराउंड तुम्ही सांगा ना 500 पर्यंत स्टार्ट आहे. 500 पासून साधारण 12x18 ची साईज. अच्छा. मग ते डिझायनर वगैरे येणार, म्हणजे सिंपल डिझाईन घ्यायचे असेल तेवढी डिझाईन तुम्ही येणार. अच्छा. हा पण एक सुंदर असा दिसतो. आपण बघा, स्क्रीन टच सुद्धा दिसते याच्यात 3 लाईट आहे. स्क्रीन टच म्हणजे काय असतं? सेन्सर आहे याच्यात. अरे वा. तुम्ही इकडे टच करा. इथे का? अच्छा. हे बघा, टच केल्यानंतर बंद चालू होत आहे, पुन्हा टच केल्यावर चालू होत आहे. मल्टिपल लाईट्स आहे याच्यामध्ये. खूप सुरेख. आणि हा वाला कितीला दादा? यो मेकअप मिरर आहे, मेकअप साठी युज करतात ते. वरती पण सुंदर असे बघा, गोल मध्ये आहे, स्क्वेअर मध्ये, आणि तो तर खूप सुरेख दिसतोय. तो जरा कॉपर टाइप दिसतोय. येस, कॉपर मिरर आहे. तो कितीला दादा? 6,000. 6,000.
आणि हा मला तर खूप सुंदर, एकदम मस्तच मॉडर्न लुकमध्ये, एकदम वेगळाच असं आहे, युनिक. थोडंसं बघा त्याला काम केलेलं आतमध्ये, पाहू शकता. त्याला काय म्हणतात आतमध्ये, स्टोन वर्क आहे याच्यामध्ये, खूप सुरेखरीत आहे. म्हणजे असं घेऊ तसे तुम्ही मिरर बघा, पण सुंदर असं आहे, वरती पण आहेत. तर मिरर पण तुम्हाला इथे मिळणार आहेत, पाहू शकता. मिररमध्ये खूप सुंदर डिझाईन्स आहेत आणि त्याची प्राईससुद्धा तुम्हाला जेमतेम कळलेली आहे. इंडिया ग्लास याचे आम्ही डीलर आहोत. अच्छा. सेंट गोबिन आणि गोल्ड प्लस या तिन्ही कंपनीचे आम्ही डीलर आहोत. अच्छा. मग ह्या काचा वेगवेगळ्या दिसतात इथे सगळे, कन्स्ट्रक्शन मध्ये जे यूज होतात ना ग्लासेस, अच्छा ते सगळं आम्ही सप्लाय करतो. तुम्ही करता. ठीक आहे. मग दादांकडे ही पण माहिती मिळाली. ठाण्यात ऑलमोस्ट जे प्राईम प्रोजेक्ट आहे ना ते आम्हीच केलेले आहे. अरे वा, खूप चांगली गोष्ट आहे. सगळे जे डिझायनर ग्लास आहे ना ते इंटेरियर साठी, हे सगळे इंटिरियर साठी यूज होतात. हे टिंटेड, साऊंड प्रूफ ग्लासेस आणि मेनी मोर्स आहे. रिफ्लेक्टिव्ह ग्लास मध्ये सगळी व्हरायटी आहे माझ्याकडे. सेंट गोबिन, असा इंडिया ग्लास, सगळ्यांची कंपनी मीन्स आम्ही डील करतात. अच्छा. जे इंटिरियर डेकोरेशन मध्ये यूज करतात ते सगळे ग्लास पाहतोय आपण, त्याच्यामध्ये व्हेरायटी पाहायला मिळते आणि मग त्याप्रमाणे मग तुम्ही ऑर्डर घेऊन काम करता. हा, सगळ्या ऑर्डरच्या हिशोबाने. नक्कीच आपला नंबर आपण करून पाहिजे तर टफन, लॅमिनेशन करून पाहिजे तर लॅमिनेशन, सगळं व्ही ग्रूव्ह आणि डीजीयू ग्लासेस अँड मेनी मोर थिंग्स आर देयर. अच्छा. तर बघा ही माहिती मिळते आणि एवढी ग्लासांची व्हेरायटी. हे सगळे लॅमिनेशन ग्लास आहे. याच्यात क्लोथ आहे ना, फॅब्रिक असेल ना, तो मध्ये इन्स्टॉल केलेला आहे आणि याच्यात एकदम पेस्ट केलेला आहे. किती सुरेख. आणि फॅब्रिक अराउंड 1000 डिझाईन्स येणार फॅब्रिकची. अरे. आणि हे पण आहे इथे. मोस्टली कशामध्ये, इंटिरियर मध्ये म्हणजे हे सगळे इंटेरियर मध्ये यूज होतात. अच्छा. साठी, स्लाइडिंग डोर साठी. अच्छा. फिक्स ग्लास. अच्छा. अशा प्रकारे ही कामं होतात आणि त्यांच्याकडे बघू शकता सगळे सॅम्पल्स. तुमच्या ऑर्डरच्या हिशोबाने आम्ही रेडी रिजनेबल मध्ये मिळतं ना दादा. शुअर. तुमचा नंबर आपण नक्की शेअर करू, म्हणजे ज्यांना इंटेरियर करायचं आहे डेकोरेशन ते इथे भेट देऊ शकता. हा नौकार मंत्र. अच्छा. जैनिझमचा मेन मंत्र. अच्छा. मग तसंच तिथे पण वरती पण आहे ना, वक्रतुंड महाकाय. अच्छा. तुम्ही जसं मला फोटो देणार ना त्याप्रमाणे बनवून देणार. किती सुरेख दिसतंय. हॉलमध्ये वगैरे पण आपण ठेवू शकतो ना. याच्यामध्ये बघा सगळं मंत्र आहे आणि वरती पण आपले श्लोक आहे. गणपती बाप्पाचं पण आहे. तसं कोणत्याही देवी देवतांचं मिळेल का? जे पाहिजे ते मी बनवू शकतो. खूप सुरेख दिसते बघा. हे सगळे डिझायनर ग्लासेस. फॉर इंटिरियर यू कॅन यूज एनीवेअर. ही कल्पवृक्ष आहे आणि संकेश्वर पार्श्वनाथ भगवानची प्रतिमा आहे. आणि ते काय दादा ते वाला? हा ऍब्स्ट्रॅक्ट वर्क आहे. याच्यात नौकार मंत्र लिहिलेला आहे आम्ही ह्याच्यामध्ये. येस. ह्याच्यामध्ये पण लाईट्स येणार? नाही, याच्यात लाईट असंच लावायचं ना ते. त्याची काय किंमत आहे दादा ह्याची? याची 10,000 आहे. आणि ह्याची? याची 3,000. अच्छा, 3,000. हा पण एक सुंदर असं आहे. ह्याला डोर दिसतोय. येस, याच्यात डोर बनवलेला आहे आम्ही. ह्याची काय किंमत आहे? याची 7,000. खूप सुरेख आहे. आपण प्रसाद वगैरे पण ठेवू शकतो. खाली एक स्लायडिंग दिलेली आहे ना. अच्छा, ते ओपन केलंच आहे. सुंदर आहे. आपण दादा तुमचे खूप खूप आभार. खूप आम्हाला छान प्रकारे माहिती दिली आणि आम्हाला कळले काही आमचे प्रश्न होते ते, आणि खूप सुंदर असे मंदिराचे डिझाईन्स पाहायला मिळाली. आणि बेस्ट ऑफ लक तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी. काही इन्क्वायरी असेल तर मी माझा नंबर देतोय. हो, आपण स्क्रीनवर देऊया. हो, नक्कीच नक्कीच. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण छान छान मंदिरं पाहिली, काचेपासून बनवलेली. यांचा स्वतःचा कारखाना आहे, यांचं मॅन्युफॅक्चरिंग आहे. सगळी माहिती दादाने आपल्याला थोडक्यात पुरवली आहे. पुढे इंटिरियर डिझाईन आहे त्याचं पण काम हे करतात. तर तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देणार आहे आणि स्क्रीनवर सुद्धा तुम्ही पाहू शकता, त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. काळजी घ्या.